मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यामध्ये भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। फॉरेन्सिकची टीम अमोनियम नायट्रेट नमुने घेत असताना स्फोट झाल्याची माहिती। फरीदाबादमधून जप्त केलेला अमोनियम नायट्रेटचा स्फोट। नौगाम पोलीस ठाण्याजवळील परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा। स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांकडून श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त। नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटासंदर्भात तपास सुरू। अजित पवारांनी अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतली। बिहार निवडणुकीच्या विजयाबद्दल अमित शहा यांचं अभिनंदन तर पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। बिहारमधील जनतेनं जंगल राजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युलेला उद्ध्वस्त केला। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही। पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य। बिहारचे निकाल अजिबात धक्कादायक नाहीयेत। निवडणूक आयोग जिंदाबाद। महाराष्ट्रात केलं तेच बिहारमध्ये झालं। सामनातून खोचक टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना फोन। बिहारमधील विजयाबद्दल शिंदेंकडून मोदींसह शहांचं अभिनंदन। बिहार निवडणुकीचा निकाल धक्कादायक। निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार। बिहार निकालावर राहुल गांधींचं ट्विट। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर। काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर। आत्मचिंतन करावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला। 10,000 में लोकतंत्र बिकता है ये बिहार में दिखता है। बिहारमधील एनडीएच्या विजयानंतर संजय राऊतांचं खोचक ट्विट। निवेदिता अशोक सराफ यांचा गंधार गौरव पुरस्कारानं सन्मान। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही। आमच्यात भांडणं लावू नका। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा। पालिका निवडणुकीतील जागांसंदर्भात मित्रपक्षांशी चर्चा करा। हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य। मुंबईमध्ये काँग्रेसचं एकदिवसीय शिबिर। महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला मुंबई काँग्रेसचे प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये मालाडमध्ये शिबिर होणार। कल्याणनगरच्या ओतूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत। बिबट्याचा वाहनांवर झडप मारण्याचा प्रयत्न। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये ऑपरेशन बिबट्या यशस्वी। डाट मारत बिबट्याला बेशुद्ध केलं। तब्बल 1.5 ते 2 तास वनविभागाकडून शोध मोहीम। मंत्री गिरीश महाजन यांचाही सहभाग होता। गंगापूर परिसरातील काही नागरिकांवर बिबट्यानं हल्ला केल्यानंतर वनविभाग अलर्ट मोडवर। शोध मोहिमेवेळेस हल्ल्यामध्ये 2 वनकर्मचाऱ्यांसह 4 जण जखमी। बिबट्या जाळीला हुलकावणी देऊन पूर्ण ताकदीनं पळाला। बिबट्यांचा विषय अतिशय गंभीर आहे। मुख्यमंत्र्यांनी जेरबंद करण्यासंदर्भात वनविभागाला निर्देश दिलेत। माझ्याकडे ही जबाबदारी दिल्यास निश्चितपणे पार पाडेल। मंत्री गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। जखमींचीही घेतली भेट। शिल्पकार राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरव। सुतारांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं सीएम आणि दोन्ही डीसीएमकडून दिल्लीतील निवासस्थानी पुरस्कार प्रदान। सुतार यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार। कराडमध्ये 2 गटात रात्रभर राडा। 2 गटातील हाणामारीमध्ये 3 जण जखमी। गाड्यांचंही मोठं नुकसान। कल्याणच्या वडिवलीमध्ये खंडणीसाठी दादागिरी केल्याचा प्रकार। शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी। शिंदेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा। मुंबईत उद्या 3ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक घेतला जाणार। मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार। हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल तर पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार। संशयित दहशतवादी जुबैर हंगेरकरच्या लॅपटॉपमध्ये 1 TBपेक्षा अधिक डेटा। मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची एटीएसकडून तपासणी सुरू। दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार प्रसार सुरू। देशात सुरक्षेला धोका निर्माण केल्याचाही आरोप। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।